नमस्कार भावांनो, हिंदी केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर भावांनो, आज पाटील बाबा केसरी मैदान सन 2026 वडकी इथे संपन्न होत आहे आणि याच मैदानामध्ये रथी महारथी पळण्यासाठी आलेले आहेत. त्यामध्येच आपला सर्वांचा लाडका रुस्तम द्वादशी हिंदी केसरी बकासूर आज गट क्रमांक 3मध्ये पळून गटपास झालेला आहे. आज बकासूरचा पायरा होता शॉटगन नांद्यासोबत. भावांनो, चांगली जोडी पळाली आणि सेमीसाठी पात्र झालेले. तसंच भावांनो, गट क्रमांक 20मध्ये आपला सर्वांचा लाडका बकासूरचा भाऊ कारुंडे एक्सप्रेस चिक्या पळालेला आहे आणि चिक्याचा आज पायरा होता अंजीरसोबत. तर नक्कीच भावांनो, बकासूर आणि नंद्या त्याच्या विरुद्ध चिक्या आणि अंजीर अशी लढत झाली. तर नक्कीच कोण बाजी मारेल सेमीमध्ये हे कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. व दोन्ही गाड्या किती सेकंडमध्ये गटपास झाल्या, कोण नक्की कमी सेकंडमध्ये गटपास झाला हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर भावांनो, आपला सर्वांचा लाडका रुस्तम द्वादशी हिंदी केसरी बकासूर. तर भावांनो, बकासूर आणि नंद्या किती सेकंडमध्ये गटपास झाले? तर भावांनो, आपला लाडका बकासूर व शॉटगन नंद्या 19 सेकंडमध्ये गटपास झालेले आहेत. भावांनो, 19 सेकंडमध्ये आपला बकासूर आणि नंद्या गटपास झालेले आहेत. तसंच भावांनो, कारुंडे एक्सप्रेस चिक्या आणि त्याच्यासोबत पळाला अंजीर. भावांनो, नक्कीच अंजीर आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्या किती सेकंडमध्ये गटपास झाले? तर भावांनो, आपला लाडका चिक्या आणि अंजीर देखील 19 सेकंडमध्येच गटपास झालेले आहे. काही मिली सेकंडचा फरक आहे. त्यामुळे भावांनो, सेमीला काही सांगता येत नाही. जो जोड जास्त स्पीड लावेल सेमीला तो जोड फायनलसाठी पात्र होईल. जर भावांनो एका सेमीमध्ये लागले दोन्ही जोड्या तर नक्कीच कोण होईल फायनलसाठी पात्र कमेंटच्या माध्यमातून आपल्याला कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करून या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपण नवीन बैलगाडी क्षेत्रातले नवीन अपडेट्स घेऊन येत असतो. जशी आज अपडेट आणली तशी अजून अपडेट येत राहतील. धन्यवाद भावांनो.